चला, हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. सध्या तलाठी भरतीचं वार आणि एमपीएससीचं वार सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चालू आहे. पण याच्या आधी आलेली जी महत्वाची परीक्षा आपण कंडक्ट केली, आपण पूर्णतः त्यावरती जे फोकस केलं होतं ती होती हायकोर्ट भरतीची परीक्षा. बरोबर. त्यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली. ओके. पण कट ऑफच्या बाबतीमध्ये मला व्हिडिओ बनवता आला नाही. कट ऑफ जे होते ते कट ऑफ थोडेसे हाय गेले होते, म्हणजे प्रेडिक्शन पेक्षा खूप जास्त हाय गेले होते. हे सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आपल्याला माहित आहेत. ओके. हायकोर्ट भरतीच्या पहिल्या टप्प्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून मी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे मुलाखतीपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. त्यामुळे हायकोर्ट भरतीच्या बाबतीतले छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला मार्गदर्शन करतच आहे. ओके. सध्या मला दोन विद्यार्थ्यांचे जास्त फोन येत आहेत. दोन विद्यार्थी म्हणजे एक पात्र झालेले विद्यार्थी, ओके, त्यांचे सुद्धा फोन मेसेज येत आहेत. आणि दुसरं जे आहेत ते दुसरे म्हणजे एक 3-4 मार्कानं या लिस्टमधून बाहेर पडलेले विद्यार्थी. ह्या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचे माझ्यासोबत जास्तीत जास्त संभाषण होत आहे आणि त्या माध्यमातून त्यांचा एकच डाऊट येतोय. पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका येते की सर, सध्या एक निवेदन काही विद्यार्थी देत आहेत, जे निवेदन रेशिओ वाढण्याच्या संदर्भातलं आहे आणि त्याबद्दलचं निवेदन सध्या काही विद्यार्थी हायकोर्टात दिलेले आहेत. ओके. तर पात्र विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एक म्हणजे निगेटिव्हिटी आली की सर, आता नेमका आमची परत यादी लागेल का ही. आणि दुसरं जे 2-3 मार्कानं बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक पद्धतीनं एक आशा पल्लवी झाली की सर, परत एकदा कट ऑफ लागून आम्हाला इन केलं जाऊ शकतं का. यावरती जरा शिस्त व्यवस्थित बोलणार आहे, त्यामुळे डोक्यामध्ये कोणतेही निगेटिव्ह थॉट्स न आणता व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके. तर आजच्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे, एकाच 7 रेशो बदलावा अशी विद्यार्थ्यांची मागणी चालू आहे आणि या बाबतीतलं निवेदन भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात नेऊन दिलेलं देखील आहे. ओके. त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी इथं मला तुम्हाला शेअर करायच्या आहेत. स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट शेअर करूयात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, पात्र झालेल्या विद्यार्थ्यांनी डोक्यात परत निगेटिव्हिटी घेऊन टायपिंग वगैरेचा प्रॅक्टिस बंद करू नका. तुम्ही पात्र आहात, तुम्हाला कोणताही धक्का लागणार नाहीये. जरी हा रेशो बदलला, मी काय म्हणत आहे, जरी बदलला तरी फक्त खालचे विद्यार्थी वरती ऍड होतील, बाकी काही ह्याच्यामध्ये होणार नाही. हा बदलेल का, काही शक्यता आहे का, यावरती सुद्धा मी थोडक्यात तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके. चला तर एक एक स्टेप गोष्ट पाहूयात आपण. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हायकोर्ट भरतीच्या विद्यार्थ्यांना आता एक दुहेरी चान्स पण आलेला आहे. ज्यांचं टायपिंग मधून तुम्ही बाद झालेला आहात, ओके, त्यांच्यासाठी सुद्धा, जे टायपिंगला पात्र झाले त्यांच्यासाठी सुद्धा, तलाठी भरती आणि लिपिक भरती ह्या दोन्ही भरत्या आलेल्या आहेत. ज्यांचा टायपिंग आहे त्यांना तलाठीचा आणि लिपिकचा दोघांचा फॉर्म भरता येणार आहे, त्यामुळे तुमचा डबल धमाका असणार आहे. आणि ज्यांना टायपिंग नाहीये, आता हायकोर्टच्या पोरांना टायपिंग असतं त्याच्यामुळे नाहीये असं म्हणणारच नाही, पण ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी आपलं तलाठी भरती हे पद बिना टायपिंगचं तुम्हाला इथं, तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात. ओके. तर याची नक्कीच तयारी करा. माझं सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे, आपण मस्त तयारी केलेली आहे ऑलरेडी हायकोर्टची. आपल्या बॅचेस सुद्धा आहेत. तलाठी भरती फोकस्ड, तलाठी भरतीला जो विद्यार्थी फोकस करेल त्याच्यात क्लेरिकलचे पद सगळेच्या सगळे पद आरामात तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. त्यामुळे सगळ्यात मेन पदाला, ओके, मेन मुळाला घाव घालायचा, तसं एकच पदाची अशी तयारी करायची की बाकीच्या सगळ्या पदाची ऑटोमॅटिकली तयारी होऊ शकते. तर यासाठी तुम्हाला इथं कोपऱ्यामध्ये नंबर दिसत असेल, यावरती तुम्ही संपर्क साधू शकतात किंवा डायरेक्टली हे रँकर्स नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. हा नंबर पण इथं पाहू शकतात आणि रँकर्स नावाचं ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकतात. इथं आपण अगदी कमी फीस मध्ये तुम्हाला एमपीएससीच्या कंबाईनची पूर्ण तयारी इथं फ्रीची करून घेणार आहोत. ओके. सो हे पाहू शकता, टेलिग्रामला लिंक भेटतील, आपल्या सेम नावानं टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. ओके. चलो, तर हायकोर्ट भरतीच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिले पात्र विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं मी हे करतो. हा व्हिडिओ बऱ्याचशा पात्र विद्यार्थ्यांना ऑलरेडी डिस्टर्ब आहेत म्हणून हा व्हिडिओ घेतो मी. म्हणजे हा व्हिडिओ घेण्याचा उद्देशच आहे की पात्र विद्यार्थी एकच म्हणतात की सर, हे रेशो वाढण्याच्या संदर्भात निवेदन काही विद्यार्थी करतात, त्याच्यामुळे आम्हाला काही धक्का लागेल का. तुम्हाला कोणताच धक्का लागत नाही, कारण तुमचे ऑलरेडी मार्क जास्त आहेत, तुम्ही ऑलरेडी क्वालिफाय आहात. जरी काही झालं रेशो बदल तर खालचे विद्यार्थी 1-2 मार्काचे वरती येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही कोणतंही लोड घ्यायचं नाही. माझं पात्र विद्यार्थ्यांना सरळ सरळ सूचना काय आहेत, टायपिंग गपचूप जोरात चालू ठेवा. जरी तलाठी भरतीची जाहिरात पडलेली असली तरी सुद्धा तुमचं 4-5 तासाची टायपिंग थांबवायची नाहीये. तुम्हाला 4-5 तास कंटिन्यू टायपिंग तुम्हाला करायची असणार आहे. ओके. वेळेत आणि अचूक टायमिंग, जसं तुम्हाला 10 मिनिट 400 शब्द वगैरे आहेत, मोठे मोठे शब्द, थोडेसे जे न्यायालयात वापरले जाणारे शब्द असतात, ते सगळ्यांची व्यवस्थित तयारी, टायपिंगची तयारी चालू ठेवायची आहे. बिलकुल सुद्धा त्याच्यामध्ये हे करायचं नाहीये. ओके. काही विद्यार्थी तुम्हाला सांगतील की एवढं 5-5 तास टायपिंग करू नको, तर तुम्हाला सांगेन
मी ऑलरेडी जे टायपिंगला क्वालिफाय आहेत विद्यार्थी त्यांच्याकडूनच ही माहिती सांगतोय की तुम्ही 4-5 तास टायपिंग केलं तर तुमची स्पीड कमी होते, असं काहीही होत नाही. तुम्ही या सिच्युएशनमध्ये 4-5 तास टायपिंग करतच राहायचं आहे. हा पॉईंट क्लिअरली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे 5 ते 6 तास टायपिंग ह्या गोष्टी करायच्यात. पात्र विद्यार्थ्यांच्या सूचना कळल्या. चला आता तुम्ही जा तुमचं टायपिंग करा. बाकी आता मी रेशो वाढण्याच्या संदर्भात बाकीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत बोलणार आहे. ओके, पहिली गोष्ट रेशो का वाढला पाहिजे. मी हे निवेदन देण्याच्या आधी जेव्हा जाहिरात पडली होती तेव्हापासून मी एक गोष्ट तुम्हाला बोलतोय की बाबा हे एकाच 7चं रेशोनं घेतलं नाही पाहिजे, पास नाही केलं पाहिजे. हे आपला रिझल्ट लागण्याच्या आधीच्या गोष्टी आहेत बरं का, म्हणजे जाहिरात पडल्यानंतरच्या गोष्टी आहेत की बाबा रेशो एकाच 7चं जे न्यायालय घेते ते रेशो न्यायालयानं पहिलेच वाढवला पाहिजे. हे मी तुम्हाला पहिलेपासून म्हणतोय. ओके, पण तरी सुद्धा न्यायालयानं काय केलं, एकाच 7च्या रेशोनं क्वालिफाय केलं. आता पहिला प्रश्न आहे, रेशो वाढला पाहिजे का आणि रेशो वाढू शकतो का. ओके, आता निवेदन देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं निवेदन पण तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये वाचून दाखवायचा प्रयत्न करतो. ओके, निवेदन काय होतं ते पण आपण पाहूयात. ओके, चलो. तर काही विद्यार्थ्यांनी निवेदन आणि काही त्याला कात्रण पण जोडलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते की बाबा हे निवेदन जे आहे. ओके, जस्ट वेट. निवेदनाचा मसुदा माननीय मुख्य निबंधक मुंबई उच्च न्यायालय मुंबई, विषय उच्च न्यायालयाचे लिपिक भरती जे आहे या प्रक्रियेत शॉर्ट लिस्टिंग रेशो 1:7 वरून 1:10 करण्याच्या बाबतीमध्ये नम्र विनंती अर्ज. ओके, मला पर्सनली विचारलं तर 1:12-13 केलं तरी मला आनंदच वाटणार आहे. आता सर तुम्हाला आनंद वाटायचं कारण काय, तुमची मेन्सची बॅच ह्याची काही बॅचेस असतात का. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, बाबा तुम्ही क्वालिफाय झालेत तर माझे काही पुढच्या बॅचेस बसतील का. नाही, मुलाखती मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलाखती मी फ्री ऑफ कॉस्ट घेतो. ह्याच्या आधी जिल्हा न्यायालयाच्या जवळपास 400-500 पेक्षा जास्त पोरांच्या मी मुलाखती फ्री ऑफ कॉस्ट सिंगल रुपया कोणाकडून न घेता घेतलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही जेवढे जास्त क्वालिफाय व्हाल तेवढे जास्त मला फुकटमध्ये काम करायचं आहे, तरी सुद्धा एक सगळ्यांसाठी एक चान्स भेटणं अपेक्षित आहे. त्यामुळे मला वाटतं की रेशो जास्त असेल तर बेनिफिटच असतो सगळ्या विद्यार्थ्यांचा, न्यायालयाचा पण आहे. ओके, तर हे एक संदर्भात एक मोठं निवेदन आहे ज्याच्यामध्ये 1:10च्या रेशो करण्याच्या बाबतीत दिलेलं आहे. ओके, तर आता रेशो का वाढला पाहिजे, तर एक साधं उदाहरण, हे मागच्या हायकोर्ट भरतीच्या जागा आहेत. मी जिल्हा न्यायालयाकडे जात नाही बरं का, जिल्हा न्यायालयाकडे गेल्यावर तर तुम्हाला आणखीन जास्त दिसतील. 124 जागांना क्वालिफाय झाले पोरं, 1158 पास झाले, एवढे टायपिंगसाठी इलिजिबल झाले. पण टायपिंग मध्ये पास किती झाले, 1:53. त्याच्यामधले 4 जणांकडे डॉक्युमेंट नव्हतं, म्हणजे मुलाखतीसाठी ऍक्च्युअल मध्ये 149 म्हणजे 150 पोरं पास. जागा 125, पास 150. रेशो काय मुलाखतीचा पास होण्याचा 1:3 आहे. राईट, 1:3 म्हणजे किती पास व्हायला पाहिजे होते, तर सरळ सर 375च्या आसपास पोरं पास, 400च्या आसपास पोरं पास व्हायला पाहिजे. 450च्या आसपास पोरं पास होणं अपेक्षित होते. झाले किती, 150 पण नाही झाले पास पोरं. का बरं नाही झाले, कारण जे पोरग लेखीमध्ये पास होतंय त्यातले मोस्ट ऑफ पोरांकडं टायपिंग परफेक्ट नसतं. ते टायपिंग करू शकत नाहीत, अब्सेंट पण राहतात, जस्ट द्यायचे म्हणून दिलेले असतात बरेचसे पोरं. जे नवीन पोरं असतात चला देऊन बघूयात या पद्धतीनं, म्हणजे ते टायपिंग बद्दल सिरियस नसतात. म्हणजे असे विद्यार्थी त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे पास होतात, पण ते टायपिंग मध्ये टिकत नाहीत. त्यामुळे काय होतं की ह्याच्यानंतरचा 1158 नंतर 1159 वाला जर विद्यार्थी टायपिंग मध्ये चांगला असेल तो क्वालिफाय झाला का टायपिंगला, नाही झाला. त्यामुळे रेशो वाढला पाहिजे, हे माझं सुरुवातीपासूनचं मत होतं. ओके, तर हा पॉइंट लक्षात ठेवा. आता सर रेशो वाढू शकतो का, तर बऱ्याच वेळेस न्यायालयानं, आता हे विद्यार्थ्यांनीच मला काही गोष्टी पाठवल्यात की रेशो संदर्भात ऐतिहासिक उदाहरणं, स्वतः BHC न या ठिकाणी रेशो जे आहे, ओके, रेशो मर्यादा ठेवण्यात आली होती, परंतु हजारो पात्र उमेदवाराचं नुकसान होणे यासाठी टायपिंग चाचणीमध्ये जास्त स्पर्धा व्हावी म्हणून विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी हे आता कात्रणं जे आहेत हे स्टुडंटनं मला सेंड केले आहेत. ओके, शॉर्टलिस्ट वाढवण्याचे काही पुरावे सुद्धा दिले आहेत. ह्याच्याबद्दल मी कन्फर्मेशन देत नाही, हे मला गॅरंटेड नाहीये, फक्त स्टुडंटनं पाठवलेलं आणि जे त्यांनी तिथं दाखवले तेच मी तुम्हाला इथं सांगत आहे. ओके, तर बाकीच्या गोष्टीचं सोडून द्या, पण आता मला असं वाटतं की हायकोर्ट जे आहे ते शक्यता कमी वाटते मला. ओके, हायकोर्ट थोडंसं रिजिड असतं त्यांच्या गोष्टीच्या बद्दल, त्यांच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये. त्यामुळं मला पर्सनली या गोष्टीचं वाईट वाटेल सांगायला की हे रिजिडिटी त्यांच्यामध्ये असते. रेशो वाढण्याच्या संदर्भात ते काही काम करतील का याबद्दल माझ्या मनामध्ये क्वेश्चन मार्क आहे. ओके, करू शकतील का याबद्दल क्वेश्चन मार्क आहे. जर केलं तर खूप छान गोष्ट होणार आहे आणि हे करावं हे माझं रिझल्टच्या आधीपासूनचं मत होतं. केलं तर बेस्ट होईल, पण करेल का हा एक डाऊट माझ्या मनामध्ये कायमच आहे. ओके, रेशो का वाढला पाहिजे हे क्लिअर झालं तुम्हाला की बाबा हे बघा जागा अशा
जागा एवढ्या आहेत आणि पास झाले फक्त एवढे, एकाच 3च्या रेशोनं पास पण झाले नाहीत पोरं. हा जिल्हा न्यायालयात तर याच्यापेक्षा कमी पोरं पास झालेत, म्हणजे जेवढ्या जागा आहेत तेवढे पण पोरं क्वालिफाय नाही झाले जिल्हा न्यायालयाच्या काही केसमध्ये. ओके, त्यामुळं रेशो जर वाढला तर बऱ्याच जणांना टायपिंगची संधी भेटते आणि खरे टायपिंगवाल्यांचं तिथं योग्य स्पर्धा होते आणि न्यायालयाला सुद्धा चांगला उमेदवार भेटू शकतो. हे एक प्रामाणिक गोष्ट होती माझी, त्यामुळे मला वाटायचं. आणि चलो, बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते जास्त डोक्याला टेन्शन न घेता हायकोर्टची एक्झाम भविष्यात येतील त्याची पण तयारी ठेवा, जिल्हा न्यायालयाची पण येण्याची शक्यता आहे त्याची पण तयारी चालू ठेवा, आणि आता सध्या पडलेल्या तलाठीच्या एक्झामला पण जास्त फोकस करा. ओके, चलो ठीक आहे. तर काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह डोक्यात न घेता पात्र विद्यार्थी टायपिंग, अपात्र विद्यार्थी बाकीच्या परीक्षांची तयारी, या गोष्टी चालू ठेवायच्या. चलो, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.